ओके, हे कळतंय का तुम्हाला? गव्हर्नमेंट चाललंय? हॅलो, कळतंय का वर्ण चाललंय? कळतंय सर. हा, सो इझी बा. टाइम 20 असतात ना, थिटा 20 काढायचे आपल्याला. e रेज टू मायनस 20 आहे. मायनस 20 ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, आपण त्याला t च्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणार. मायनस 10 केला तुम्ही मल्टिप्लाय केला की 20 होतो. या टूला मी रेशनचा रेशो लिहू शकतो. या रोजी a रेश टू म्हणजे a रेश टू असतो. सो दॅट्स व्हाय मी मायनस 10k चा स्क्वेअर लिहिलाय. मायनस 10k ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, 21/25 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर होईल. मी इथं काय लिहिलं, थीटा 20 इक्वल टू 25 प्लस 75 इंटू 21/25 इंटू 21/25 टू टाइम्स लिहून घेतो तिथं. सिंप्लिफिकेशन होऊ शकतात. 25 वन जा 25, 25 3 जा 75. ठीक आहे, अजून एकच राहिला तो 25 खाली. मी याला थोडं सिंप्लिफाय करा, इथं भेटणार बट 25 प्लस 21 इंटू 21 इंटू 3. तर मल्टिप्लिकेशन किती येणार? 21 इंटू 21 इंटू 3. किती आलं? 21 इंटू 21 21 वन 21 1 2 कॅरी होणार 42 आणि 44 होईल. आणि त्याला 3 ला केलं तुम्ही तर 3 वन 3 4 2 1 12 आणि 1 13 13 20. ठीक आहे, सो यांचं मल्टिप्लिकेशन हा 3 हा 21 आणि हा 21 यांचं मल्टिप्लिकेशन येतं 13 21 आणि 23 आलं ना. 23 डिवाइडेड बाय हा खालचा 24 ऍज इट राहील. ठीक आहे, त्याला सिम्प्लिफाय करा. या 25 याला डिवाइड करून घ्या म्हणजे ते जरा इझी जाईल तुम्हाला सॉल्व करायला. ठीक आहे, 25 चा टेबल आपल्याला माहिती असतो. मी जर 25 ने डिवाइड केलं तर 25 आणि हा 1 3 2 3. सो 25 वजा 25 25 5 जा 125 होतात. ठीक आहे, मायनस होणार 12 मधनं 5 मायनस होणार किती होणार इकडे 7. ओके, सो 2 minus 2 0 आणि हे 0 म्हणजे इथं 7 राहिले. हा 73 खाली येणार. 25 2 जा 50 होणार. सो किती होणार तुमच्याकडे इथं 3 उरतील आणि इथं 23 उरतील. मग पुन्हा पॉईंट येईल, मग पुन्हा याच्यावर 0 येईल. नंतर 25 8 जा 200 होतात. 25 9 जा 225 होतात. सो इथं 9 जा येणार, इथं 225 मायनस होणार. सो इथं 5 उरतील, मग पुन्हा 0 25 2 जा. सो तुम्हाला आन्सर भेटलं 25 प्लस 52.92. ठीक आहे, थीटा 20 मिनिटची व्हॅल्यू. सो थीटा 20 मिनिटची व्हॅल्यू किती येणार बघ, यांची प्लस करा. सो 92 तर राहीलच. 2 प्लस 5 7 5 प्लस 2 7 77.92 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, ठीक आहे. हॅलो, परत एकदा सांगू? स्क्रीनशॉट काढून घ्या. हा, सो इझी टॉपिक आहे. न्यूटन्स कूलिंग लॉ पडतो बऱ्याच वेळेस प्रश्न. सो बेसिक हे डिफरन्शियल इक्वेशन लक्षात ठेवा फक्त. हे मी तुम्हाला आता सांगितलं होतं. याच्यामध्ये कशाला काय म्हणतात हे कळलं पाहिजे. हे म्हणजे कोणत्याही टायमाचे टेम्परेचर. म्हणजे आपण 20 म्हटलं तर 20 टायमाचे टेम्परेचर, ते म्हटलं 10 टायमाचे टेम्परेचर. हे म्हणजे मीडियमचं टेम्परेचर. हे म्हणजे सुरुवातीला जो ऑब्जेक्ट होता, जो हॉट ऑब्जेक्ट होता त्याचे टेम्परेचर. आणि 80 म्हणजे काय नाही. त्याच्यामध्ये काय करायचं, इनिशियल केस घ्यायची, त्याची व्हॅल्यू टाकायची, त्याच्यावर ते e वगैरे काय येते भेटून जाईल तुला. ती व्हॅल्यू दुसऱ्या केस मध्ये टाकायची, दुसऱ्या केस मध्ये त्याची व्हॅल्यू काढून घ्यायची, टाकून द्यायची, त्यावर बेसिक असतं. कूलिंग लॉ इथं अशा टाईपचे ऍप्लिकेशन कूलिंग लॉ मध्ये असतात. जाऊ पुढे बघ. हो सर. सरफेस एरिया समोर ऍप्लिकेशन आहे. ते पण वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन असू शकतात. म्हणजे आता हे खूप मोठं ऍप्लिकेशन आहे दिलेलं. एवढं पण मोठं म्हणजे आता तयार करायला फॉर्म्युला, याचा पर्टिक्युलर फॉर्म्युला नाही सरफेस एरियाचा, कारण शेप चेंज होणार तर प्रत्येक गोष्ट चेंज होते ना. दॅट्स वाय याला काढत बसावं लागतं. प्रत्येक ठिकाणी सेम फॉर्म्युला येत नाही, ते काढणं तुम्हाला जमतं पाहिजे. जर एक्सरसाइज मध्ये बघितलं
तर तुम्हाला स्पेरिकल ड्रॉपचं सरफेस एरिया आहे 10 नंबरचं ऍप्लिकेशन आहे. एकाच क्वेश्चन आहे पहा पूर्ण एक्सरसाइज मध्ये सरफेस एरियाच्या ऍप्लिकेशन वर. त्याला तुम्ही स्किप जरी केलं तरी चालेल, इतकं इम्पॉर्टंट नाहीये. जर इतकं बघायला गेलं तर पॉप्युलेशन ग्रोथ, रेडिओ ऍक्टिव्ह डिके, हाफ लाईफ पिरियड आणि न्यूटन कूलिंग लॉ एवढ्या गोष्टींवरती सर्वात जास्त प्रश्न पडतो. सरफेस एरियाला स्किप मारलं तरी चालतं, पण सांगतो मी तरी तुम्हाला. ठीक आहे, रफ करू हो सर. रफ करू. तो डिफरन्शियल इक्वेशन वाटतं इतकं कठीण नाहीये, म्हणजे ते आहे नुसतं एवढं पण हार्ड नाहीये. फक्त एवढं थोडंसं नीट ऍप्लिकेशन केलं जमली पाहिजे. सेम प्रोसिजर आहे सर्वांची, फक्त मोठ्या क्वेश्चन असतात. पण लास्ट क्वेश्चन असल्यामुळे जरा डिफिकल्ट वाटू शकतं, पण सोपं असतं. घ्यायची व्हॅल्यू घ्यायची आणि टाकून द्यायची झालं का. त्याच्यातून किती व्हॅल्यू काढायची त्याच्यात टाकायची, तेवढंच असतं त्याच्यात. सरफेस एरियाचं ऍप्लिकेशन बघा, हे जरा वास्ट ऍप्लिकेशन. सरफेस एरियाचं ऍप्लिकेशन मध्ये काय असतं, किती व्हॉल्यूम आपण टाकतोय त्याची किती हाईट वगैरे वाढणार याच्यानुसार ते कॅल्क्युलेशन असतं. एक क्वेश्चन दिलाय बघा तुम्हाला सॉल्व क्वेश्चन मध्ये, तो क्वेश्चन बघा, त्याच्यानंतर आपण त्याचं ऍप्लिकेशन बघू. वॉटर इज बीइंग poured into the vessel, पेज नंबर 211. water is being poured into a vessel in the form of an inverted right circular cone of a semi-vertical angle 45 degrees Celsius. In each a way that the rate of change of volume at any moment is proportional to the area of the curved surface which is wet in at that moment. The condition महत्वाची आहे. Initially, the vessel is full to the height of 2 centimeter, and after 2 seconds, the height becomes 10 centimeter. Show that after 3.5 seconds from that start, the height of water will be 16 centimeter. क्वेश्चन को बेसिकली के बाद थोड़ा मोठा झाला आहे क्वेश्चन, किंवा त्याने रिलेशन वेगळं दिलेलं आहे. एक इन्व्हर्टेड असा कोन आहे, ठीक आहे. इन्व्हर्टेड कोन असणार, त्याचा हा ऍक्सिस असेल असा, ठीक आहे. याचा सेमी व्हर्टिकल अँगल दिलेला आहे. सेमी व्हर्टिकल म्हणजे काय असतं, हा एक साइडचा अँगल आणि हा दुसरा साइडचा, दोघांना आपण सेमी व्हर्टिकल म्हणू शकतो. आपण कुठल्याही एका साइडचा घेणार, समजा मी या साइडचा घेतला, हा 45 डिग्री सेमी व्हर्टिकल अँगल. हाफ हा पूर्ण मिळून व्हर्टिकल अँगल असतो, त्याचा हाफ म्हणजे सेमी व्हर्टिकल अँगल. त्यांनी सांगितलंय कंडिशन सेकंड लाइन मध्ये चेक करा. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम at any moment is proportional to the area of the curved surface which is wet at that moment. ठीक आहे. सो जो रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम आहे तो त्याच्या सरफेस एरियावरती डिपेंड असणार. म्हणजे त्याने असं म्हटलंय बघा, रेट ऑफ व्हॉल्यूम इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग काय असेल ते डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. याच्यात सुरुवातीला जेवढं पाणी होतं ना, याचं एवढं पाणी असेल समजा, तर दिसतंय ना हे जेवढा एरिया त्यांनी मेंट केलेला आहे ना, जेवढा एरिया ओला झालेला नाही सरफेस एरियाचा कोणचा, एवढ्या सरफेस एरियावरती तो डायरेक्टली प्रोपोर्शनल. कळलं का? कळलं का? सुरुवातीला एवढं पाणी होतं काय काय हॅलो, काही नाही सर. प्रॉब्लेम की सो बघा, सुरुवातीला हा एवढा एरियाचं पाणी भरतं त्याच्यामध्ये, हा एवढा एरिया वेट झालेला एरिया असतो, ठीक आहे. हा ओला झालेला एरिया जेवढा असेल त्याच्या वरती प्रपोर्शनेट आहे, त्याच्यामध्ये किती व्हॉल्यूम आहे तो, त्याचा रेट ऑफ व्हॉल्यूम म्हणजे वाढण्याचा जो व्हॉल्यूम वाढण्याचा जो रेट आहे त्याच्यामध्ये आपण पाणी टाकतोय, ठीक आहे. पाणी टाकतोय आपण, हे पाणी जे टाकतो ते व्हॉल्यूम पर सेकंड टाकतो ना, एका सेकंड मध्ये किती पाणी जाणार, क्लिअर. 1 सेकंड मध्ये किती व्हॉल्यूमचं पाणी जाणार, म्हणजे किती पाणी मी टाकणार ऍड करणार, त्याला म्हणतात रेट ऑफ व्हॉल्यूम, ठीक आहे. 1 सेकंड मध्ये किती व्हॉल्यूम पाणी ऍड होईल, रेट ऑफ व्हॉल्यूम कोणावर डिपेंड आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सरफेस एरिया. म्हणजे जेवढा याचा सरफेस एरिया होता वेटचा तेवढा त्याच्यावर प्रोपोर्शनेट असतो. म्हणजे कंटिन्युअसली हा वेट एरिया वाढत जाईल, कारण पाणी वाढत जाईल तर वेट एरिया पण वाढत जाईल ना, तसं त्याचा रेट ऑफ व्हॉल्यूम पण वाढत जाईल. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये इन्क्रीज होत आहे.
कळलं का? हो कळलं का? हा मग मग इथून तुम्हाला सम तयार करावा लागेल. आता विषय असा इथं की रेट ऑफ व्हॉल्यूम जर काढायचा असेल तर रेट ऑफ व्हॉल्यूमच्या प्रोपोर्शनलला सरफेस एरियावरती डायरेक्टली प्रोपोर्शनल दाखवायचं आहे. बरोबर? सो आपण काय करू, पहिले सरफेस एरिया काढू आणि रेट ऑफ व्हॉल्यूम करू. रेट ऑफ व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? रेट ऑफ व्हॉल्यूम म्हणजे असतो चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम. बरोबर ना? चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे रेट ऑफ व्हॉल्यूम म्हणजे किती पाणी मध्ये येते पर सेकंद. ते कोणावर डिपेंड असतं? सरफेस एरियावरती. आता सरफेस एरियाला थोडंसं नीट लक्ष द्या. सरफेस एरिया कोणचा फक्त तो वेट झालेला एवढा. ठीक आहे. सो सरफेस एरिया कर सिलेंडर म्हणजे कर सरफेस एरिया आहे ना कोणचा? कर सरफेस एरिया कोणचा फॉर्म्युला काय असतो? पाय आर आणि एल. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? हो कोणचा कोणचा कर सरफेस एरिया काय असतो? CSA ऑफ कोन. कोणच आहे ना तो? पाय आर नसतो ना. कर सरफेस एरिया ऑफ कोन एवढा कर सरफेस एरियाचा आहे ना. सो हा जो कोन आहे याची आपण काय म्हणणार, इथून एवढी त्याची रेडियस असते. बरोबर? रेडियस आहे ही, इथून एवढी त्याची हाईट होती सपोज एवढी. ठीक आहे, ही हाईट आहे आणि ही जी स्लांट स्लांट आहे प्लस एल म्हणतात स्लांट स्लांट हाईट. कळलं का? कळलं का? कळलं का? या कोन मध्ये हा आर असतो, ही स्लांट हाईट असते, ही हाईट असते. सो 8 डिग्री असतो इथं. आता याच्यामध्ये थोडी ट्रिग्नोमेट्रीचा वापर करावा लागेल आपल्याला, कारण आपल्याला पायला काढायचे. पायची व्हॅल्यू तर ठीक आहे, पण आर आणि एल चं रिलेशन ठरवावं लागेल ना काहीतरी. ही स्लांट हाईट माहित असते का? नसते माहिती. ही स्लांट हाईट आपल्याला फाइंड करायला लागणार आहे कशातरी. सो स्लांट हाईटचा फॉर्म्युला काय असतो? पायथागोरस वापरावा लागेल तिथे एल काढण्यासाठी. मग काय वापरणार पायथागोरस? काय वापरणार पायथागोरस? हाईट लिखली ना. हा असं आहे ना ते. तर ही हाईट एच आहे, ही आर आहे आणि ही एल आहे. पायथागोरस काय म्हणतो? एल जर तुम्हाला इन टर्म्स ऑफ आर आणि एच पाहिजे असेल, कारण आपल्याला मेजरमेंट कशाचं घेता येतं? हे एच आणि आर चं घेता येतं. लक्षात मी कसं करतो? सो एल स्क्वेअर ची व्हॅल्यू दिली पायथागोरस देतो म्हणजे हायपोटेन्यूजचा स्क्वेअर हा आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर असला पाहिजे. ठीक आहे. म्हटलं आर आणि एच मध्ये जर मी रिलेशन बघितलं तर खूप इंटरेस्टिंग रिलेशन आहे पहा. हा जर 90 डिग्री इथे आहे, हा जर थीटा इथला 45 डिग्री, मला माहिती आहे 45 डिग्री. सो इथल्या हिशोबाने हे आर म्हणजे कोणची साइड झाली? ऑपोजिट साइड झाली. आणि एच म्हणजे कोणची साइड झाली? ऍडजस्टंट साइड झाली. ठीक आहे, ऍडजस्टंट साइड झाली ना. आणि हा हायपोटेन्यूज आहे. सो मला जर मी जर ऑपोजिट साइड आणि ऍडजस्टंट साइडचं रिलेशन काढायचं म्हटलं तर मला काय भेटेल? टॅनचं रिलेशन भेटेल ना. टॅन ऑफ 45 डिग्री म्हणजे काय असेल? ऑपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. सो ऑपोजिट साइड कोण आहे तुमची? रेडियस. ऍडजस्टंट साइड कोण आहे? एच. आणि टॅन ऑफ 45 डिग्रीची व्हॅल्यू काय असते? 1 असते ना. टॅन ऑफ 45 डिग्री म्हणजे काय? 1. सो या केस मध्ये आपल्याला रेडियस आणि हाईटचं एक रिलेशन भेटतं. रेडियस इज इक्वल टू काय भेटणार? हाईट. हाईट इकडे येणार. सो हाईट इज इक्वल टू रेडियस असते, रेडियस इज इक्वल टू हाईट असते. ही रिलेशन घेऊन मी जर या पायथागोरस थेरम मध्ये सबस्टिट्यूट केलं तर मला एल पण इन टर्म्स ऑफ हाईट किंवा रेडियस भेटणार. जेवढे व्हेरिएबल कमी करता येतील तेवढे व्हेरिएबल कमी करा. या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये व्हेरिएबल वाढले म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट होतो. सो मी आर च्या जागी एस टाकू शकतो किंवा एच च्या जागी आर टाकू शकतो. आपल्याला त्यांनी क्वेश्चन विचारताना जो विचारलेला आहे व्हॉट विल बी द हाईट, आपल्याला हाईट काढायची की नाही, म्हणजे 16 सेंटीमीटर हाईट असेल असं त्याचं म्हणणं आहे. मग हाईट रिलेशन पाहिजे तर आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं? सगळा क्वेश्चन हाईट मध्ये कन्वर्ट करायचा. जर त्यांनी विचारलं असतं व्हॉट विल बी द रेडियस ऑफ दिस कोन किंवा रेडियस ऑफ द वॉटर, सो दॅट टाइम रेडियस जेवढी असेल ही एवढी, तर ही मी रेडियस इज इक्वल टू एच च्या रिलेशन वरनं एच ची व्हॅल्यू आर टाकली असती ना की आर ची व्हॅल्यू एच टाकली असती. मला हाईट मध्ये पाहिजे म्हणून मी काय करणार? आर ची जागी काय सबस्टिट्यूट करणार? एच सबस्टिट्यूट करणार, बिकॉज मला हाईट बघायची. किती 16 सेंटीमीटर हाईट येते का? 3.5 जर का टाइम असेल तर. ठीक आहे. सो आर ची जागी एच सबस्टिट्यूट करणार बिकॉज रिलेशन आपल्याला एच मध्ये पाहिजे. सो आर स्क्वेअर पाहिजे आणि आर स्क्वेअर च्या जागी आपण काय लिहिणार? एच स्क्वेअर आणि हा प्लस एच स्क्वेअरच राहील. सो एच स्क्वेअर भेटणार तुम्हाला ट्वाइस ऑफ एच स्क्वेअर. कळलं काय? कळलं काय? सो एल ची व्हॅल्यू भेटणार स्क्वेअर रूट ऑफ 2h. स्क्वेअर रूट घेऊन टाकलं दोन्ही साईड. ठीक आहे इथपर्यंत? ठीक आहे इथपर्यंत? हॅलो.
पुन्हा सांगतो बा, डोक्यात बसलं नसेल तुमच्या. त्याने कंडिशन दिली मला, रेट ऑफ व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरिया ऑफ दी वेट सरफेस एरिया असला पाहिजे. वेट म्हणजे काय, ओला आहे तेवढाच. तर ओला सरफेस एरिया केवढा होता, एवढंच पाणी होतं त्याच्यामध्ये सुरुवातीला, म्हणजे एवढाच ओला असेल ना. याचा सरफेस एरिया जर काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो पाय आर एल. पाय म्हणजे ठीक आहे, आर म्हणजे रेडियस असते. आपल्याला इथं रिलेशन हाईट मध्ये काढायचे, सो मी रेडियसला इन टर्म्स ऑफ हाईट कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करेन. एल आहे त्याला पण इन टर्म्स ऑफ हाईट कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करेन, बिकॉज मला हाईट काढायची. मग मला इथून 45 डिग्री दिलेला आहे, मी इथं मला माहिती आहे 90 डिग्री हा राईट अँगल ट्रायंगल बनेल. या 45 च्या हिशोबाने ऑपोजिट साइड ऍडजस्ट साइड ऑपोजिट आपण ऍडजस्ट म्हणजे tan of 45 ची व्हॅल्यू पण असते. सो r अपॉन h भेटणार, h ची व्हॅल्यू इक्वल टू r भेटणार. सो r आणि h ची व्हॅल्यू सेम आहे, म्हणजे हे हाईट आणि ही रेडियस इक्वल असणार या केसमध्ये. सो ही व्हॅल्यू घेऊन l पण काढावं लागेल ना. या आपण काय झालं, r ची जागी आपण h टाकू शकतो, बट l चं काय करणार, l म्हणजे काय, स्लॅंट हाईट असते. मग मी पायथागोरसचा थेरम वापरू शकतो. हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ दी टू साइड्सचा स्क्वेअर असतो. मग हे सम ऑफ टू साइड स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्यूजचा स्क्वेअर म्हणजे l स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर प्लस h स्क्वेअर असणार. मग h स्क्वेअर ची व्हॅल्यू r ची जागी मी काय टाकू शकतो, h टाकू शकतो. h स्क्वेअर प्लस h स्क्वेअर होणार, h स्क्वेअर प्लस h स्क्वेअर ही ट्वाइस ऑफ h स्क्वेअर येईल, आणि ट्वाइस ऑफ h स्क्वेअर चा स्क्वेअर जर मी घेतला तर मला l ची व्हॅल्यू भेटणार रूट ऑफ 2h. हे डाऊट इथपर्यंत नाही सर. मग आता मला काय पाहिजे होता, सरफेस एरिया ना. सो सरफेस एरिया काय असेल, कर सरफेस एरिया तो काय असेल, पाय आर असतो की नाही, पाय आर एल. मग पाय ची व्हॅल्यू काय असते, आर ची व्हॅल्यू आहे काय, आर ची व्हॅल्यू आहे h आणि एल ची व्हॅल्यू किती आहे, रूट ऑफ 2h. सो काय बोलते, h into h स्क्वेअर. सो रूट ऑफ 2 पाय h स्क्वेअर सी असेल. ठीक आहे, ठीक आहे, ते कळलं का इथपर्यंत? हो सर. हा, मग त्याने काय सांगितलंय तुम्हाला, डिफरन्शियल इक्वेशन कुठून तयार करायचे. तर रेट ऑफ व्हॉल्यूम हा सरफेस एरिया एवढा असतो, प्रोपोर्शनल असतो तो. मग मी म्हणणार की या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू घेऊन सबस्टिट्यूट करायची. मग आपल्याला भेटणार का, चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे हे कंडिशन, रेट ऑफ व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कर्व सरफेस एरिया, वेट कर्व सरफेस एरिया. सो वेट कर्व सरफेस एरिया किती आहे, रूट 2 पाय h स्क्वेअर. कळलं का हे? हा, ठीक. मग हे कर्व सरफेस एरिया आहे. हा कर्व सरफेस एरिया या कंडिशन मध्ये टाकायचा, व्हॉल्यूमचा जो रेट असतो तो कर्व सरफेस एरियावर डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. सो त्याचा जो रेट ऑफ व्हॉल्यूम आहे, चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल सरफेस एरिया. ठीक आहे, ओके. सो हा कर्व सरफेस एरिया पार्ट रूट 2 पाय h स्क्वेअर हा एवढा. मग मला माहिती आहे की प्रोपोर्शनलिटी साइन जर काढायचं असेल तर मला एक कॉन्स्टंट लागतो. तो कॉन्स्टंट मी टाकला का सी. प्रोपोर्शनलिटी साइन काढताना सी कॉन्स्टंट टाकला आणि हे टर्म ऍज इट इज पुढची. मग कसं आहे, कॉन्स्टंट हा सी कॉन्स्टंट आहे, हा रूट 2 पण कॉन्स्टंटच आहे, हा पाय पण कॉन्स्टंटच आहे. सो कॉन्स्टंटनी कॉन्स्टंटला मल्टिप्लाय केलं तर तो आन्सर कॉन्स्टंटच भेटणार. सो याच्यामध्ये जेवढे काही कॉन्स्टंट आहेत तेवढ्याला एकच कॉन्स्टंट मी कन्सिडर करू घेईल, कारण त्याला पण परत कशाला देऊ ना मी. सो सी रूट 2 आणि पाय हे सर्व कॉन्स्टंटचं मल्टिप्लिकेशन आपण अज्युम केलं की ते समजा की आहे. आपण असं काही पण करू शकतो, कॉन्स्टंटला सी लिहा, के लिहा, ए लिहा, बी लिहा, काही पण लिहा, फक्त कॉन्सेप्च्युअल पार्ट लक्षात ठेवा. कॉन्स्टंटला कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केले की मोठा कॉन्स्टंट भेटणार, मग त्याचा काही फरक नाही पडत आपल्याला. आपण या सर्वांचं एकच लिहून टाकू डायरेक्ट की. मग आपल्याला एक रिलेशन मिळालं का, dv म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम इक्वल टू k टाइम्स ऑफ दी h स्क्वेअर असतो. h म्हणजे हाईटचा स्क्वेअर आहे. इथपर्यंत कळलं का? हो सर. इथपर्यंत कळलं का? हा, मग आता हे चेंज इन व्हॉल्यूमचं एक रिलेशन आलं आहे तुमच्याकडे. ओके, मला हाईट मध्ये जर रिलेशन पाहिजे, म्हणजे मला जर हाईट चेंज करायची तर मला हा चेंज इन व्हॉल्यूम इथं लागेल का, कारण मला चेंज इन व्हॉल्यूमची चेंज इन व्हॉल्यूम बद्दल काही सांगितलं गेलं नाही ना. तुम्हाला रेट बद्दल क्वेश्चन मध्ये सांगितलं की रेट काय म्हणून, तसं काहीच नाही सांगितलं. सो रेट पण काढावा लागेल आधी, कळलं का. मग रेट आपल्याला काढण्याचा चान्स नाही. मग आपण काय करणार,
आपल्याला जर हाईट काढायची शेवटी आणि आपल्याला रेट जर दिलं नाहीये, चेंज इन व्हॉल्यूम ची स्पीड टाइम आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलं गेलं नाहीये, मग काय करायचं, या इक्वेशनला काही फक्त हाईट मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे ह्या रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूमला सुद्धा इन टर्म्स ऑफ हाईटच कन्वर्ट करायचं। आता थोडंसं व्हॉल्यूमच्या हिशोबाने जर आपण गेलो तर किती व्हॉल्यूम असतो एका कोनचा, त्याच्यामध्ये किती पाणी बसेल असं जर आपण प्रश्न विचारला, किंवा किती पाणी बसू शकते एका कोनमध्ये, तर मग काय होऊ शकते तुम्ही याचं, किती पाणी बसू शकते एका कोनमध्ये? तर मी थोडंसं वेगळ्या वेळी जातो हा क्वेश्चन, बिकॉज आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूमची गोष्ट दिलेली नाही, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम याच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नाही। मग हे इथपर्यंत येऊन आपण अडकून जातो, बिकॉज आपल्याला हाईट पाहिजे होती पण आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉल्यूम माहित नाही, तर याला तुमचा वेगळ्या वेळी काढावा लागेल। मग व्हॉल्यूमचा वापर करायचा, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो, 1/3 पाय r स्क्वेअर h, कोणचा फॉर्म्युला आहे ना, 10वीला झालेला असेल का, आठवतोय का? आठवतोय का? हा हा, मग आता याला थोडंसं रिअरेंज करा। तुम्हाला माहिती आहे की रेडियस म्हणजे हाईट असते, आपल्याला याला रेडियसला हाईट मध्ये कन्वर्ट करता येतं, म्हणजे मी काय म्हणू शकतो, व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/3 पाय r स्क्वेअरच्या ऐवजी h स्क्वेअर इंटू h लिहू शकतो का, मी लिहूच शकतो। सो मला व्हॉल्यूमची गोष्ट भेटते का, 1/3 पाय h चा क्यूब भेटतो, कळलं का हे? हो कळलं काय? मला काय पाहिजे, चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम पाहिजे, मग याचं काय करावं लागेल, डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल ना, हा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम। सो काय भेटेल डेरिव्हेटिव्ह, dv बाय dt, व्हॉल्यूमचा विथ रिस्पेक्ट टू टाइम dv बाय dt भेटणार, हा 1/3 बाहेर, 1/3 बाहेर, पाय पण बाहेर, कॉन्स्टंट बाहेर, ठीक आहे। h हे व्हेरिएबल आहे, h क्यूब म्हणजे काय, x रेज टू n चा फॉर्म्युला वापरावा लागेल, म्हणजे 3h रेज टू 2, कळलं का? आणि h च्या पुढे डेरिव्हेटिव्ह dh बाय dt, हे कळलं का इथपर्यंत? हो मग काय होईल, हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल, सो चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम चा आन्सर भेटणार तुम्हाला पाय h स्क्वेअर dh बाय dt, ठीक आहे? ठीक आहे, या दोघांना इक्वेशन नंबर 2 असं काय केलं मी, कारण मला चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइमची व्हॅल्यू माहित नव्हती, मग मी दोघांकडनं चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम काढला, लेफ्टला पण चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे, राईटला पण चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे। मी काय करू शकतो, सेकंडची व्हॅल्यू याच्यावर टाकू शकतो ना, चेंज इन व्हॉल्यूम विथ रिस्पेक्ट टू टाइमची पाय h स्क्वेअर dh अपॉन dt ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली जाईल का, सो मला सबस्टिट्यूट इन इक्वेशन नंबर 2 इन इक्वेशन नंबर 1, सो 2 ला 1 मध्ये सबस्टिट्यूट करा, मग काय भेटतं आपल्याला, या dv अपॉन dt च्या जागी पाय h स्क्वेअर dh अपॉन dt भेटेल ना, ठीक आहे, इज इक्वल टू हे kh स्क्वेअर आहे, ओके। हो मग याच्यावर काय कॅन्सलेशन वगैरे होत असेल तर करू टाका, काय काय कॅन्सल होऊ शकतं, काय काय कॅन्सल होऊ शकतं, h स्क्वेअर कॅन्सल आहे ना, बरोबर की नाही? हो मग आपल्याला तेच तर पाहिजे होतं, टायमानुसार हाईट किती बदलते, सो dh अपॉन dt तर पाहिजे आपल्याला, dh अपॉन dt इक्वल काय, पाय इकडे जाईल म्हणजे k बाय पाय, हे कळलं का इथपर्यंत? हो सर हा, आता पुढे काय करायचं, आपल्याला हाईट पाहिजे होती ना, सो आपल्याला हे आन्सर भेटलेले आहे। आता परत इथे एक गोष्ट झाली बघा, कॉन्स्टंट आपण कॉन्स्टंट आणलाय, बरोबर, के पण कॉन्स्टंट होता, पाय पण कॉन्स्टंट आहे, मग कॉन्स्टंट आपण कॉन्स्टंट आणला, तर आपण काय करतो, त्याला पुन्हा एक नवीन कॉन्स्टंट म्हणून घेतो, आता इथं के पण घेऊन घेतला, आता आपण सी पण घेतलेला आहे, आता दुसरं काहीतरी नाव घ्या, सपोज बी, ठीक आहे, ठीक आहे, याच्या जागी मी एक वेगळा कॉन्स्टंट टाकला, कारण कॉन्स्टंट आपण कॉन्स्टंटच राहणार, तो कोणतरी वेगळा आहे, कॉन्स्टंट मी त्याच्या जागी मी टाकला। आता मला हाईट पाहिजे होती विथ रिस्पेक्ट टू टाइम, सो हे असं व्हेरिएबल, याला याचं इंटिग्रेशन घेऊन टाका, तुम्हाला हाईट वगैरे भेटून जाईल, सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड करायचं,
सो इंटिग्रेशन केलं तर काय फायदा होईल dh/dt. तर इंटिग्रेशन काय भेटणार h, बरोबर ना. डेरिव्हेटिव्ह मध्ये जाईल h भेटेल इज इक्वल टू या b ला t चिपकून जाईल म्हणजे तो bt होईल. कळलं का. जसं x चिपकतो कॉन्स्टंटला x चिपकतो तसं इंटिग्रेशन केल्यानंतर b ला t चिपकेल. आणि पुढे अजून एक कॉन्स्टंट येईल ज्याचं तुम्ही वेगळं काहीतरी नाव द्या. आता त्याला काय नाव द्यायचं m नाव द्यायचं. ठीक आहे. इंटिग्रेशन घेतल्यानंतर एक कॉन्स्टंट ऍड करावा लागतो ना. कळलं का. हो. सो इन दिस केस आता तुम्ही कंडिशन टाकू शकता का, कारण तुम्हाला हाईटचे रिलेशन भेटलेले आहे पहा बीटी प्लस एम, बरोबर. आता तुम्ही क्वेश्चन करा. आता ती क्वेश्चन मध्ये काही कंडिशन दिली असतील का. क्वेश्चन मध्ये बघा सुरुवातीला त्याच्या 2 सेंटीमीटर होती, 2 सेकंदला 10 मीटर 10 सेंटीमीटर त्याची हाईट बनून जाते. ओके ओके. कंडिशन लिहू का, हे रफ करू का, इथपर्यंत लिहून घ्या. मी रफ करतोय वरचा पार्ट. स्क्रीनशॉट घेतला का, घेतला का, स्क्रीनशॉट घेतला का. हो सर. हा मग आता थोडं लक्ष द्या पाहिजे. हा हे रिपीट करतो मी थोडंसं रफ करतो. आता बघा हे तुम्हाला इक्वेशन भेटलेलं आहे. ओके. त्याची कंडिशन दिली तुम्हाला. फर्स्ट कंडिशन काय आहे की सुरुवातीच्या केस मध्ये जेव्हा टाइम हा काय असतो 0 असतो दॅट टाइम याची हाईट किती होती 2 सेंटीमीटर होती. क्वेश्चन मेन्शन आहे की सुरुवातीला जेव्हा आपण त्याच्याकडे काही टाकलेलं नाही दॅट टाइम त्याची हाईट किती होती 2 सेंटीमीटर होती. मग सुरुवातीला काही टाकलं नाही म्हणजे काय जेव्हा टाइम 0 होता, टाइम 0 असताना हाईट किती होती 2 सेंटीमीटर होती. कळलं कळलं का. सो या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा. हे महत्त्वाचं इक्वेशन आहे. काय इक्वेशन काय त्याच्याकडे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सो तुम्हाला आता टाइम h ची व्हॅल्यू किती होती 2 होती. वेन b ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. टाइम किती होता 0 प्लस m ची व्हॅल्यू काहीतरी असेल आय डोंट नो. b * 0 काय होईल 0 होईल 0 प्लस m = 2. सो आपल्याला m ची व्हॅल्यू किती भेटली 2 भेटली. कळलं काय. हो. कळलं काय. हे डिफरन्शियल इक्वेशन सारखंच आहे ना. मग m ची व्हॅल्यू घेऊन टाकून द्या. म्हणजे नॉर्मल जे प्रॉपर डिफरन्शियल इक्वेशन आहे ते काय असेल प्रॉपर डिफरन्शियल इक्वेशन असेल एकदम प्रॉपर h = dt + 2. कळलं का. हो. कळलं का. हे इम्पॉर्टंट ते आपण त्याचे कॉन्स्टंट ची व्हॅल्यू काढून टाकायचं होतं. केलं की ते एक कॉन्स्टंट होता त्याची व्हॅल्यू काढून टाकून दिली इनिशियल केस घेऊन. मग त्यानंतर त्याने मला सेकंड केस दिली आहे की जर सेकंड केस काय बघा. सेकंड केस आफ्टर 2 सेकंड द हाईट बिकम्स 10 सेंटीमीटर. म्हणजे 2 सेकंद नंतर म्हणजे टाइमची व्हॅल्यू किती असेल मग 2 सेकंद असेल तर हाईट किती होते 10 सेंटीमीटर होतात. म्हणजे याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. या सेकंड इक्वेशन मध्ये बसणार. तो टाइमची हाईटची व्हॅल्यू किती आहे 10 सेंटीमीटर असते. जेव्हा b माहित नाही मला बट t ची व्हॅल्यू किती असते 2 सेकंद असते आणि प्लस m ची व्हॅल्यू पण 2 आहे. कळलं का. हां. कळलं का. सो आपल्याला आता b ची व्हॅल्यू भेटणार. दोन व्हेरिएबल होते ना मग दोन वेळेस सॉल्व्ह करा. हे फर्स्ट एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहे पहा. फर्स्ट एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह केलं असेल. सो 10 = b * 2 हे 2b होणार प्लस 2. सो b ची व्हॅल्यू काढा. हा 2 इकडे मायनस होईल. सो 10 - 2 = 2b. सो तुम्हाला याचा आन्सर भेटणार 8 = 2b. सो b ची व्हॅल्यू भेटणार 4. कळलं काय. हो. कळलं काय. आता ही व्हॅल्यू घेऊन याच्यात टाका म्हणजे सर्वात प्रॉपर वाला भेटेल. b ची व्हॅल्यू असते 4 t + a2. म्हणजे आता फक्त h आणि t उरलं गेले व्हेरिएबल. कळलं का. हो सर. कळलं का. सुरुवातीला दोन कॉन्स्टंटचे इक्वेशन भेटलं होतं. मी सर्वात सुरुवातीची केस घेऊन टाकतो इनिशियल केस तेव्हा मला एका कॉन्स्टंटची व्हॅल्यू भेटून जाते. मी दुसरी केस टाकतो तर मला दुसऱ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू भेटून जाते. मग मला प्रॉपर इक्वेशन भेटतं बिलकुल हाईट आणि टाइम मध्ये. आता त्यांनी सांगितले मला लास्टच्या केस मध्ये की प्रूव्ह करा की टाइम जर का 3.5 सेकंद असेल स्टार्टिंग पासून तर मग त्याची हाईट 16
सेंटीमीटर असते म्हणून. मग आता मी प्रूव्ह करून पाहतो भेटतं का बरोबर. ते मॅच झालं तर आपलं करेक्ट आहे. तर याच्यामध्ये हाईट किती आली पाहिजे, 16 सेंटीमीटर आली पाहिजे. वेन टाइम इज इक्वल टू, टाइम जर का 3.5 असेल तर मग काय काय व्हॅल्यू आहे बघू आपण हाईटची. सो हाईट, हाऊ मच हाईट, सो हाईटचं फॉर्म्युला इज इक्वल टू टाइम इथे 4 into 3.5 टाइमची व्हॅल्यू टाकली आम्ही आणि हे प्लस 2 पुढे. मला याचा आन्सर 16 भेटलं पाहिजे त्याच्या हिशोबाने. ठीक आहे, म्हणजे प्रूव्ह होऊन जाईल. सो h इज इक्वल टू 4 ने याला मल्टिप्लाय करा, 4 5 जा 20, सो 2 कॅरी होणार, 4 3 जा 12 आणि हे 14. ठीक आहे, 14 प्लस 0 आणि हा 2. सो h ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, 16. कळलं काय हे? हा कळलं काय? म्हणजे टाइमची व्हॅल्यू जर 3.5 टाकली तर हाईटची व्हॅल्यू 16 भेटते. आणि त्यांनी तेच सांगितलं तुम्हाला क्वेश्चन मध्ये प्रूव्ह करायला की तुम्ही जर टाइमची व्हॅल्यू 3.5 टाकली तर तुम्हाला हाईट 16 भेटली पाहिजे. ते भेटते बरोबर, म्हणजे इक्वेशन कम्प्लीट. कळलं? हो and proof. आता सांगा कुणाला कळला नाही हा क्वेश्चन. कुणाला कळालं, कळला सर. नाही क्वेश्चन. हा जरा टफ क्वेश्चन आहे, म्हणजे एवढा मोठा टफ क्वेश्चन जनरली येत नाही. पण आता आला तर एकच क्वेश्चन चांगला सॉल्व्ह करा, सगळे क्वेश्चन जमून जातील. सगळी व्हरायटी याच्यामध्ये, सगळी व्हरायटी. हा एरिया घ्या, ट्रिग्नोमेट्री वापरा, पायथागोरस वापरा, नंतर मग तुम्हाला त्याचा एरिया घेऊन रेट ऑफ व्हॉल्यूमशी कम्पेअर करा. परत तुम्हाला रेट ऑफ व्हॉल्यूम पण दिलेलं नाहीये, रेट ऑफ व्हॉल्यूम वरून काढा, मग परत त्यांना इक्वेट करा. मग 2 कॉन्स्टंट येतात, 2 वेळेस कंडिशन सबस्टिट्यूट करा, मग दोन्ही कॉन्स्टंट काढा, मग टाका आणि मग आन्सर निघा. परत एकदा सांगू का क्वेश्चन? कळालं, सर. हे बघा, कळतो केलं. ठीक आहे, बघून घ्या बघा. हो थांबायचं मला. इथं हो. तुमचं हे चॅप्टर जवळपास फिनिश होता. हा लास्ट ऍप्लिकेशन होता. हा एवढा एक सम सफिशियंट आहे सर्व सम सॉल्व्ह करायला. काय अडचण असेल तर विचारून घ्या. कोणाला काय अडचण? 11वी तुम्हाला कळतंय का रे? अदिती, मृदुला, आदित्य? हा सर थोडं. हो सर. हो सर. थोडंफार. मागच्या लेक्चर नव्हतं ना तू, कसं काय कळेल तुला? ठीक आहे, हे चॅप्टर इथं फिनिश होतंय. ओके, नेक्स्ट चॅप्टरला प्रोबॅबिलिटी स्टार्ट करू.